प्रोफेशन म्हणून CA माझं कंप्लीट झालं होतं. बिफोर CA पण एक पॅशन होतं की कला आपलं एक अट्रॅक्शन असतं एक सिनेमाचं. आणि तेव्हाही मी असं म्हणायचो मी एखादा सिनेमा तयार करणार असं. तेव्हाच मी आधी CAच्या आधी म्हणायचो. मी स्वतःला फायनान्शियली सेटल करून घेतलं CA झाल्यानंतर ह्याकडे वाटचाल सुरू झाली 2011 पासून. तेव्हा मी मला वाटतं ॲक्टिंगचे कोर्स पण केले मी त्यावेळेस. बरे शास्त्रीय संगीत जे काही क्लासेस लावता येईल मला, स्क्रिप्ट रायटिंग किंवा डायरेक्शनचा कोर्सही झाला. मी ह्याच्याकडे होता, कल होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक एक मी स्वतः स्ट्रगल लाईफ मी आलेलो आहे. म्हणजे CAला मी कधी क्लास नाही लावला आहे आणि म्हणजे 26 रँक आहे माझं CAमध्ये. तर तो स्ट्रगल पाहिल्यामुळे मला ना ते फार अट्रॅक्शन होतं की समाजात काय घडतं याच्यावर माझं बारीक लक्ष असतं. तर हा जो विषय कचरा तो पण विषय त्यातनंच वरती आलेला आहे. उत्क्रांती तशीच आहे की जेव्हा एका सफाई कर्मचाऱ्याला बघितल्यानंतर मला असं जाणवलं की जेव्हा तो साफ करून जातो आणि त्यानंतर परत कचरा होतो तर त्याच्या सायकोलॉजीवर किती इम्पॅक्ट पडत असेल. आणि त्याच्यावर म्हटलं की आता सिनेमा होऊ शकतो का. मग त्यानंतर ती सुरुवात सुरू झाली की आता लेखन सुरू झालं आणि तो पुढं सरकत गेला. तो आज 1 ऑगस्टला सिनेमा येतो आहे सगळीकडे. अवकारिका हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ होतो आहे डस्टबिन म्हणजे कचरापेटी. विषय असा आहे की कोणताही कचरा जो काय त्याला कॅरी करण्यासाठी डस्टबिन लागतो. भले तो डम्पिंग यार्डला घेऊन जावं, कचरा कुंडी लागते, कचरा पेटी लागते, ती डम्पिंग यार्डला ती पोचवते. तर डस्टबिनचं काम फार महत्त्वाचं आहे की जे पूर्ण ह्या आपण म्हणतो ना कचरा खूप असतो म्हणजे कधी चांगला असतो, घाण असतो, वेस्ट असतो, बरंच काय. तर अवकारिकाचा जो जे काम आहे ते इतकं इम्पॉर्टंट आहे ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये. तर मला वाटतं की एक साजेसं असं एक टायटल आहे की अवकारिका म्हणजे डस्टबिन. आणि दुसरा एक विषय असा की ह्या सिनेमामध्ये खास करून अवकारिका फक्त म्हणजे कचरा आणि सफाई ह्या बाबतीत फक्त तेवढाच नव्हे तर हा मनातला कचराही काढून टाकतो. मला वाटतं हा सिनेमा बघितल्यानंतर डेफिनेटली काही थोडेफार बग्स असतील हे पण निघून जातील आणि स्वच्छतेबद्दल किंवा माणुसकी म्हणून याकडे एक चांगल्या पद्धतीने बघितलं जाईल. आणि मला वाटतं त्यासाठी अवकारिका इज अ बेस्ट टायटल ते आम्ही ठेवलं. एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉन्डिंगचा विषय. कारण ती जी कामं करतात ना तिथं आपला आणि त्यांचा दुरावा आहे. आणि दुरावा काय ती जे कामं करतात ते आरोग्य रिलेटेड आहे. मग जिथं माणसाचं अस्तित्व टिकून आहे जर आजचा कचरा आपल्या घरात राहिला किंवा आसपास राहिला तर आपण आजारी पडणार. एकदम सिंपल गोष्ट आहे, त्यात काही वेगळं काही नाही आहे. तर हा दुरावा कमी करण्यासाठी तर आपल्याला सफाई कामगार हा फार महत्त्वाचा दुवा आहे त्यामध्ये. आणि तो खरा नाही की आपण म्हणतो ना की तो धरती माझी डायरेक्ट सेवा करतो आहे. आपलं काम आहे की आपण इनडायरेक्टली कुठे टाकू नये, सिंपल गोष्ट आहे. तर मला वाटतं की सफाई कामगार हा इतका महत्त्वाचा नायक आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये. जे स्वच्छ आपण म्हणतो तिथं हा नायक उभा राहतो. खूप आव्हानात्मक होतं. कारण कसं असतं की सिनेमा शेवटी कोणताही माणूस आहे त्याला संसार असतो या सगळ्या गोष्टी. तर सिनेमातले पैलू तेवढ्या ताकदीने मांडणं फार गरजेचं. कारण सिनेमा हा पूर्णपणे स्वच्छता, निसर्ग, पर्यावरण ह्याबाबत आहे. तर तो भावनिकतेने तो अटॅच पण होणं गरजेचं आहे. कारण जेव्हा ऑडियन्स जेव्हा सिनेमा बघतात तर तो कनेक्ट कुठं होणार ह्याला फार महत्त्वाचा विषय होता. तो एलिमेंट जो होता जो जसं ते कारेबाबा सॉन्ग आहे तो एलिमेंट मांडणं फार गरजेचं होतं की मुलीचं आणि वडिलांचं नातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की एक वेगळा ऑडियन्स तयार होतो, लोकांना बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो. एक भावनिकता आल्यामुळे काय होतं जो आपला उद्देश आहे त्याला अजून स्ट्रेंथ मिळते. त्याच्यामुळे तो ते गाणं मला वाटतं एकदम बेस्ट बसले. ते आव्हानं तर भरपूर आली आहेत. म्हणजे परमिशनच्या, कारण डम्पयार्डमध्ये आम्ही शूट करायचं होतं का तिथं गेल्यावर पण मला असं वाटतं की मी का सिनेमा करतोय कारण एवढा वास तो सगळा डम्पयार्डचा. जिथे शूट होणार आहे तिथं कचरा आहे आणि 70% आउटसाईड शूट आहे. त्याच्यामुळे काय व्हायचं की आउटसाईड शूट असल्यामुळं की फार काळजी घ्यायला लागते. ट्रॅफिकची काळजी घेणं गरजेचं होतं की कोणाला इजा होता कामा नये त्याची काळजी घेणं गरजेचं होतं. आणि अजून एक आव्हान सांगेल तर मला की मला पर्सनली जाणवलं ते त्या म्हणजे अक्षरशः मी तो सीन केलाच नाही आहे. सिनेमातला असा एक पॉईंट आहे की त्या ह्याच्यात पर्टिक्युलर व्यक्ती तो सिच्युएशन असेल तो गेला आहे
तो सीन जेव्हा चालू असताना शूट होत होता, मला ते पाहवलं नाही, कारण मी ॲज अ डायरेक्टर करेक्ट आहे, पण मला नाही का तो सीन मी सहनच करू शकलो नाही. तेव्हा मी निघून गेले लिटरली त्या सीनला, की मी म्हटलं DOPला सांगितलं की तुम्ही सीन करा, हा मी इथं थांबूच शकत नाही, कारण लिटरली तो सीन इतका जेन्युइन वाटायला लागला ना, त्यामुळं मला ते नाही सहन झालं. आम्ही तेवढा तो एक सीन मला वाटतं अख्ख्या सिनेमामध्ये तो एक 2 सेकंद, जे काय मला वाटतं 5 सेकंद तो सीन आहे, पण त्या सीनला मी निघून गेलो. तो मला खूप पर्सनली आव्हानात्मक खूप वाटलं. जेव्हा तो जातो, जेव्हा तो मरतो आणि त्यानंतर तो सीन बघितल्यानंतर ते जे काय माहोल तयार होतं, त्या माहोलमध्ये एवढा रिॲलिटी वाटायला लागली मला तिथं. आणि इवन त्या म्हणजे तो इतका असं वाटलं खरंच चाललं ते सगळं, इतकं जेन्युइन वाटायला लागलं, आणि त्यामुळे मला ते सहन नाही झालं. आम्ही तिथून निघून गेलो. प्रेक्षक जेव्हा बघतील हा सिनेमा, मला वाटतं प्रेक्षकांनी ऑलरेडी बऱ्याच गोष्टी केलेल्या असतील, म्हणजे स्वच्छते बाबतीत तर खूप जागरूक लोक आहेत, पण हा सिनेमा बघितल्यानंतर ना मला वाटतं की खूप जागरूक होतील, स्वतः ते करतील, दुसऱ्यांनाही सांगतील, आणि मराठीमध्ये एक वेगळा म्हणजे आपण म्हणतो की एक चांगलं करण्याचा प्रयत्न केला, की आपण म्हणतो की खूप कंटेंट, मराठी सिनेमा खूप कंटेंट घेऊन येतो आहे, तर आम्ही तसाच एक कंटेंट ॲडिशन अजून काय करता येईल याचे आपल्या म्हणजे अवकारिकेमध्ये आणलेलं आहे. आणि हा सिनेमा बघितल्यानंतर इतका इम्पॅक्ट पडेल, तुम्हाला लक्षात येईल की खूप लोक जागृत होतील, बऱ्याच ठिकाणी कचरा दिसणार नाही, ही पण शक्यता आहे तिथं. प्रमोशनच्या बाबतीत थोडंसं हटके, बेसिकली डायरेक्टर आणि रायटर एक वेगळा विषय आहे. मला वाटतं मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. आम्ही लोकांना सांगतो की बिझनेस कसा वाढला पाहिजे, ड्यू डिलिजन्स काय असलं पाहिजे, ह्यातलाच एक भाग होता तो की सिनेमा कसा प्रमोट करणं गरजेचं आहे. तर मला वाटतं हे जे लोककला आहेत, कारण सोशल मीडिया तर आहेच आहे, पण जी ओल्ड इज गोल्ड एक वेगळा सोशल मीडिया ऑलरेडी होता, जिथं वासुदेव यायचे, तिथं पथनाट्य व्हायची, तिथं डोंबारी यायचे, तिथं तेव्हा गोंधळी यायचे, बरेच असे पोतराज यायचे. मग हे जे लोककला आहेत ना, मला वाटतं की ह्यांना एक आपल्या सिनेमासाठी आणणं फार गरजेचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून पथनाट्य. तिथं काय होतं की डायरेक्ट तुम्ही समोर ऑडियन्स आहे आणि त्यांच्यासमोर हे सादर करता, सिनेमाचं प्रमोशन करता, हे मला हटके वाटलं, त्यामुळे आम्ही हा स्वीकारला आणि पथनाट्याचं सुरू केलं. ॲक्च्युली थॉट प्रोसेस होत गेली. संशोधन तर मी बऱ्याच लोकांना भेटलो, पण भेटताना एक लक्षात आलं की सगळ्यांचे प्रॉब्लेम सेम आहेत, म्हणजे काही वेगळं नाही आहे. एकतर आदराचा एक महत्त्वाचा विषय आहे तिथं. दुसरं आहे की निसर्गाचा आणि आपला हे दुवा थोडासा वेगळा, म्हणजे माणूस, आपण आणि निसर्ग फार दूर होत चालले. तिथं मध्ये सफाई कामगार आहे, जो त्याची खरीच सेवा करतो आहे. ते जे कनेक्शन आहे हे फार महत्त्वाचं होतं, आणि मला वाटतं एक प्रयत्न असाच केला की एक चांगल्या पद्धतीने एक चांगल्या गोष्टी व्हाव्यात. मला जे पाहिजे ते हवं होतं की एक्झॅक्टली आपण म्हणतो, कारण मी जरी डायरेक्टर असलो सिनेमाचं, पण मी एक ऑडियन्स आहे, मी बरेच सिनेमे बघतो. एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की हा अटॅक कसा घेतला असेल, कशा पद्धतीने असेल. आणि मला जो कॅमेरामॅन, जे DOP होते करण तांदळे, मला जे हवं आहे ते त्याने दिलं, आणि इतकं म्हणजे म्हणतात ना परफेक्शन लेवलला त्या गोष्टी आल्या आणि भिडल्या आणि तसे ॲक्ट झाला. तर त्यामुळे मला वाटतं मी आय एम सॅटिस्फाईड विथ दॅट. मला जे फुटेज हवे ते मला मिळाले सिनेमात. चित्रपटातले प्रभावी सीन जे कारे बाबा गाणं असेल, किंवा स्टार्टिंगला जो डंपॅडचा तो सीन आहे, त्यानंतर अजून एक सीन आहे की जो इमोशन आहे, या गोष्टी अशा बऱ्याच सीन आहेत. डेफिनेटली तुम्ही 1 तारखेला बघताल, तुम्हाला सगळ्या गोष्टी उलगडतील, आणि तुम्ही 1 ऑगस्टला नक्की बघा अवकारिक.